ईव्हीएम विरोधात शुक्रवारी इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। दिल्लीत शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत निर्णय। बैठकीला महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह अरविंद केजरीवाल होते उपस्थित। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनआंदोलन उभं करणार। जनआंदोलनाची सुरुवात मार्कडवाडीतून करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घोषणा। ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत नाही। विरोधकांच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। नियमांचं पालन केल्याचाही दावा। भाजपनं मंत्रिपदाची नावं अद्यापही दिल्लीला पाठवली नाहीत। अमित शहा आणि फडणवीसांच्या भेटीत नावांवर होणार अंतिम निर्णय। 14 डिसेंबरला होणार मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। काँग्रेसच्या गटनेतेपदावरून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमध्ये वादाच्या चर्चा। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गटनेता निवडल्यानंतर आता काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा। बांगलादेशी रोहिंग्यानं पुण्याच्या देहू रोडमध्ये बांधलं घर। बनावट कागदपत्र वापरून बेकायदेशीर पद्धतीनं जागा विकत घेतल्याची माहिती। पुण्याच्या देहू रोड पोलिसात गुन्हा दाखल। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। 25 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू। घटनेनंतर पालकांचा संताप। आरोग्य विम्याचे पैसे देण्यास विलंब केल्यानं कोर्टाकडून ओरिएंटल कंपनीला 1 लाखाचा दंड। पॉलिसीचे पैसे वेळेत देण्याचं विमा कंपन्यांना कोर्टाचे आदेश। राज्यात थंडीची हुडहुडी वाढली। नाशिकमध्ये पारा 12 अंशावर। चांदोलीत धुक्याची चादर तर उत्तरेत जम्मू काश्मीर हिमाचलमध्ये बर्फवृष्टी।